आता काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी एक आढावा बैठक घेतली की आपण औरंगाबादमध्ये काय करू शकतो, आणि त्याच्या अगोदर शिवसेनेने औरंगाबादमध्ये एक बुकलेट काढली की आम्ही किती महापौर यांना या शहराला दिलेले आहे आणि काय काय आम्ही किती चांगले काम केलेले आहे त्याची बुकलेट काढलेली आहे. आता 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेब येत आहेत. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. त्याच्या बाबतीत मला एक सांगायचे आहे की 17 सप्टेंबरला मागच्या अनेक वर्षापासून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. त्याचं असं नाही आहे की मला ते कार्यक्रमाचं बॉयकॉट करायचं होतं किंवा मला नाही हजर राहायचं होतं. काही ना काही महत्त्वाचे मुद्दे, मागच्या वर्षी मला ठाऊक आहे की रेल्वेच्या काही एक मीटिंग होती, त्या मीटिंगसाठी मी दिल्लीला होतो आणि तसंच एक तर जेन्युनली मला असं नाही आहे की मला हे कार्यक्रमाला यायचंच नाही होतं. पण हे मराठवाड्याच्या बाबतीत बोलणारे जितके अनेक पत्रकार होते, अनेक राजनैतिक मंडळी होते, अनेक सोशल ऑर्गनायझेशन्स होते, ते माझ्यावर टीका करायचं की मी जाणून बुजून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा बॉयकॉट करत आहे, येत नाही आहे मराठवाड्याशी, असा आहे. त्या सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारायचे आहे. पुन्हा 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेब येणार आहे, टोपी घालून येणार आहे आणि टोपी घालून येऊन ते झेंडा फडकणार आहे. मी या 17 सप्टेंबरला मी हजर राहणार आहे त्या कार्यक्रमासाठी. आणि मी हजर राहण्याचा मागे एक आहे की 17 सप्टेंबरला जे आपण सेलिब्रेशन करतो ते सेलिब्रेशनमध्ये मी पण सामील होणार आहे. पण मुख्यमंत्र्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत हे जे सगळे बोगस लोक आहेत जे मराठवाड्यासाठी फक्त एका दिवसासाठी ते मराठवाड्याची हे करतो, त्यांना फक्त 17 सप्टेंबर आला की म्हणजे मराठवाड्याचं आपण खूप काही चांगलं करतो, ते झेंडा फडकवतो आणि एक अर्धा तासामध्ये मुख्यमंत्री निघून जातात. आणि एक वर्षापासून म्हणजे 70 वर्ष झालेले आहे मराठवाड्यासाठी. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या मराठवाड्याला मागच्या जितकी सरकार असू द्या किंवा हे सरकार असू द्या, त्यांनी मराठवाड्याला दिलेले काय आहे, हे प्रश्न विचारण्यासाठी मी जाणार आहे. आता प्रश्न हे आहे की मी त्या दिवशी ज्या प्रकारे मागच्या मीटिंगमध्ये आम्ही पालकमंत्री सुभाष देसाई साहेबांना आपण काळे झेंडे दाखवले होते, त्याचा एक निषेध केला होता आम्ही की आमची जे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे तुम्ही पडवून राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून ती औरंगाबादहून पडवून नेलेली आहे आणि ते आंदोलन आम्ही केले. आता 17 सप्टेंबरला हे आम्ही करू शकतो, मुख्यमंत्र्यांसमोर हे आंदोलन आम्ही करू शकतो. पण नाही, यावेळी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या प्रकारे शिवसेनेने इतकं वर्ष औरंगाबादमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एक प्रकारे राज केलेलं आहे, त्यांचा राज होता इथे की सगळ्या मोठा गड कुणाचा त्यांचा असेल तर ते मुंबईच्या नंतर किंवा मुंबईच्या बरोबरीने ते मराठवाड्याला आपला गड मानायचं. पण ह्या मराठवाड्याला शिवसेनेने दिलेले काय आहे? आता आम्ही आंदोलन करणार का, तर हे पोलीस कमिशनर साहेब आम्हाला हे पत्र दाखवतील की नाही आम्ही नाही करणार आहे, आम्ही करू शकत नाही, आम्ही परमिशन तुम्हाला मागितलं तर ते देणार नाही कारण आम्ही असं हे घेतलेलं आहे. मग आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं खूप जोराने स्वागत करू. आमचे जे कार्यकर्ते असणार आहेत ते एअरपोर्ट पासून सिद्धार्थ गार्डन पर्यंत आमचे पूर्ण रस्त्यावर आमचे कार्यकर्ते, मराठवाड्यावर प्रेम करणारे जितके लोक आहेत ते पोस्टर्स घेऊन ते मुख्यमंत्र्यांचा आभार मानण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उभे राहणार आहे. जालना रोडवर जे 2 फूट ओव्हर ब्रिजेस तयार करण्यात आलेले आहेत त्याच्या खाली जेव्हा मुख्यमंत्री साहेब जाणार तर त्यांना आम्ही सांगणार आहे की औरंगाबादला आपण एकही मोठा फ्लायओव्हर दिलं नाही, तर त्या जे फूट ओव्हर ब्रिज आहे त्याच्यावर आमचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांवर फूल टाकणार आहे. त्यांची गाडीचा त्यांचा ताफा जेव्हा जाणार आहे तर आम्ही मराठवाड्याच्या सगळ्या जनतेला हे सांगणार आहे आणि पोलिसांना विशेषकर हे सांगणार आहे की एक सेलिब्रेशन आपण करत आहे, तर त्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वागत आणि धन्यवाद देऊ इच्छितो. आणि कशा प्रकारचे ते पोस्टर्स आमच्या हे करणार आहे आम्ही, तर त्यांच्या स्टाईलने जे शिवसेनेची स्टाईल आहे
माननीय मुख्यमंत्र्यांचे औरंगाबाद नगरीत हार्दिक स्वागत. उद्धवजींना मानाचा मुजरा. तुम्ही काय काय काम केलेले आहे त्याच्यासाठी माझा एक दायित्व आहे, कर्तव्य आहे की मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. काय काय केलं तुम्ही? दुष्काळ प्रश्न सोडवले, सिंचनाचा अनुशेष भरून काढला, औद्योगिक विकास केला, त्याबद्दल शतशः धन्यवाद. हे मुख्यमंत्र्यांना आम्ही धन्यवाद करण्यासाठी आमचे कार्यकर्ते जे आहे हे घेऊन हे उभे राहणार आहे. हे सगळे पोस्टर्स आणि तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून ज्या मराठवाड्यावर उपकार केलेले आहे त्या मराठवाड्याला जे विकासाची गंगा आता वाहत आहे त्याचा धन्यवाद देण्यासाठी. मग दुसरा काय आहे ते पकडूया. दुसरा काय आहे? मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उद्धव ठाकरे साहेब. तुम्हाला आभार, मानाचा मुजरा. औरंगाबादेत 14 कर्तृत्ववान महापौर दिल्याबद्दल धन्यवाद. कचऱ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद. पाणी वितरण व्यवस्थापनासाठी ऐतिहासिक काम केल्याबद्दल धन्यवाद. उत्तम आरोग्य सेवासाठी धन्यवाद. चौका चौकात भोजनाच्या सुविधेसाठी मनपावर भगवा फडकल्यानेच शहरात उत्तम रस्ते आहे. मराठवाडा आपला ऋणी आहे. मुख्यमंत्री साहेब, मराठवाडा आपला ऋणी आहे. तर हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि मराठवाड्याची जे जनता आहे, जे मराठवाड्याला प्रेम करणारे आहे, मी मराठवाड्याचे मावळे आहे, आम्ही सगळे लोक हे हातात घेऊन मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद करण्यासाठी रस्त्यावर येणार आहे. कोणत्याही प्रकारचा हे होणार नाही, नारेबाजी होणार नाही, काही काळे झेंडे दाखवणार नाही. आम्ही प्रेमाने हे सगळं करणार आहे. जे बहुतेक पोलीस जे रस्त्यावर उभे असतील त्यांच्या हातात पण देऊ, कारण हे पण एफेक्टेड असतं. मुख्यमंत्री साहेब, हे जे मराठवाड्यावर जे 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 राजनैतिक पार्टीयांनी जे जे उपकार केलेले आहे आणि मराठवाड्याला इतकं विकसित करून टाकलेलं आहे की 17 तारखेला जेव्हा इम्तियाज जलील जात नाही तर हे सगळे लोकांना असं वाटतं की हे विकासाची गंगा आम्ही वाहत आहे आणि हे इम्तियाज जलील कशाला येत नाही. तर आम्ही येणार आहे यावेळी आणि तुमचा धन्यवाद करण्यासाठी येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उद्धव साहेब. शतशः आभार, मानाचा मुजरा. रेल्वे मार्ग विकासासाठी अहोरात्र परिश्रमासाठी धन्यवाद. रोजगार निर्मिती, ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धन्यवाद. डम्पिंग ग्राउंडची समस्या धैर्याने हाताळल्याबद्दल धन्यवाद. अर्थसंकल्पात पर्यटन विकासाचे पॅकेज दिल्याबद्दल धन्यवाद. संतपीठ व वारकरी भवनासाठी बैठका घेतल्याबद्दल मराठवाडा आपला ऋणी आहे. मुख्यमंत्री साहेब, शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी करोना संकटात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सेवा केल्याबद्दल धन्यवाद. माजी खासदारांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल धन्यवाद. विमान सेवा व्यापक केल्याबद्दल धन्यवाद. शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक रस्त्यावर दिवाबत्तीची उत्तम सुविधा. मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद. मुख्यमंत्री म्हणजे बघा हे यांनीही आपली एक बुकलेट तयार केलेली आहे. मराठवाड्याला येऊन 17 तारखेला फक्त झेंडा चढवायचं आणि मराठवाड्याला काय दिलं हे सगळं याचं वर्णन करण्यासाठी, हे त्यांचा धन्यवाद करण्यासाठी आणि हे सगळं त्यांनी केलेले आहे. ते एकही अशी गोष्ट नाही आहे की त्याच्यामध्ये हे मुख्यमंत्री आम्हाला सांगतील की हो मी केलं नाही. जेव्हा मी त्यांना हे सांगतो की आमच्या युवकांना स्पोर्ट्समॅन करायचं आहे, आम्हाला त्यांना क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, स्विमिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळासाठी आमच्या युवकांना एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हवी होती. तर ते काय म्हणत आहे आम्हाला की नाही, ते सगळं मुलांना आपण संत करू, त्यांना स्पोर्ट्स मध्ये नको टाका, आम्ही त्यांना संत करू म्हणून पैठणला एक संतपीठ तयार करण्यात येत आहे. म्हणजे दरवेळी यायचे, आपल्या हातात एक
लॉलीपॉप द्यायचं आणि कोणीही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. कोणीही हे मुद्दे कधीही उपस्थित केले नाही. आपली पीठ थपथपायची, वावा करून घ्यायचं की आम्ही हे केलं ते केलं. म्हणजे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, एकही शिवसेनेचा माणूस औरंगाबाद मध्ये नसणार की जे मी त्यांचा धन्यवाद देण्यासाठी हे जे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स जे काढत आहे त्याचा ते विरोध करतील. ते सगळं मान्य करतील, हो आम्ही हे सगळं केलेले आहे. म्हणून माझा एक दायित्व आहे की मी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, जेव्हा मुख्यमंत्री साहेब मराठवाड्यावर इतकं प्रेम करणारे मुख्यमंत्री आहे, ज्या पार्टीने 30 वर्ष या जिल्ह्यामध्ये एका प्रकारे राज केलेला आहे, सगळं त्यांचं होतं. जिल्हा परिषद त्यांची होती, महानगरपालिका त्यांची होती, आमदार त्यांचे होते, खासदार त्यांचे होते. मग माझी एक जबाबदारी नाही आहे का की माझे लाडके मुख्यमंत्री येणार असेल तर त्यांचं धन्यवाद करण्यासाठी? तर आम्ही हे करणार आहे. आम्ही कृपा करून पोलिसांना हे सांगणार आहे की आपण सेलिब्रेशन करण्यासाठी, तुम्ही हे आंदोलन करण्यासाठी आम्हाला परवानगी नाकारत आहे. तुम्ही मनाई केलेली आहे की तुम्ही कोणतेही नारे लावू शकत नाही, तुम्ही काही झेंडे दाखवू शकत नाही, कोणी मोर्चे काढत नाही. पण माझ्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही थांबवू शकत नाही की जेव्हा मी त्यांच्या रस्त्यावर उभे राहून त्यांना धन्यवाद देतो. माझ्या मुख्यमंत्र्यावर मी फुलांची बारिश करणार आहे की धन्यवाद साहेब, आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. हे सगळं आम्ही करणार आहे आणि फक्त याच्यामध्ये काहीही राजनीतिक नाही. आम्ही जसं सांगितलेले आहे, मराठवाड्याचे आम्ही मावळे आहे. ज्या मराठवाड्यावर लोक प्रेम करणारे लोक आहेत ते त्या रस्त्यावर येते आणि तेही सुद्धा आपल्या किती मुख्यमंत्री साहेब आपल्याला दररोज पाणी मिळत आहे. 14 महापौरांनी किती चांगलं काम केलेलं आहे आणि स्वच्छ पाणी मिळतं अनेक भागात. म्हणजे स्वच्छ पाणी म्हणजे काय, कुठल्याही असा एक भाग नाही आहे. या 14 महापौरांनी जे उल्लेखनीय काम केलेले आहे, एकही भागात कंटॅमिनेटेड वॉटर आपल्याला मिळत नाही. ते सगळं चांगलं झालेलं आहे. रस्ता चकाचक झालेला आहे. 14 महापौर होते हे महानगरपालिका. लाज वाटायला पाहिजे. आपण बुकलेट काढतो आणि आपली पीठ थपथपावून घेतो. पण आता हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही याचं हे 17 तारखेला करणार आहे. 17 तारखेला मी तिथे जाणार आहे आणि जे माझे आलोचक होते त्यांना सांगायचे आहे मला की कुणाच्या सांगण्यावरून नाही, कुणाच्या भीतीवरून नाही, मला हे असं नाही आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, एक आनंदाची गोष्ट आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम झालंच पाहिजे होतं. पण काही ना काही विकासाच्या कामासाठी मी तिथे असल्यावर तुम्ही फक्त याचा इथे झेंडा चढवण्यासाठी येणार असेल आणि मराठवाड्याला काही देणार नसेल तर मी आपल्याला सांगतो, हे जे काम तुम्ही केलेले आहे तर तुम्ही मला जे काम नाही केलेले आहे त्याचं वचन द्या. दर महिन्याच्या 17 तारखेला मी तिथे जाऊ. दर महिन्याला. तुम्ही तर एकदा येतोय, वर्षात एकदा येतं, मी दर महिन्याला तिथे जाऊ. इतकं मराठवाड्यावर माझा प्रेम आहे. तुमचं प्रेम एका वर्षासाठी असतं. काय दिलं आहे तुम्ही? आता तुम्ही हे जे आम्ही करत आहे याच्यासाठी आम्हाला फक्त पोलिसांना हे सांगायचे आहे की आम्ही काही मोर्चे नाही, काही विरोध करणार नाही, पण हे सेलिब्रेशनसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद देण्यासाठी आम्ही हे करणार. आपले काही प्रश्न असतील तर सांगा. स्वरूपाचा झाला नाही त्याच्यामुळे पुन्हा परत पोलीस तुम्हाला विरोध करतील. हे आंदोलन आहे का? मी माझ्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देऊ शकतो. नाही, तुमची फॅक्ट झाली, पण ते प्रत्यक्षात जर बघितलं तर एक उपरोधिक किंवा गांधीगिरी स्वरूपाचे आंदोलन दिसतं तर पुन्हा पोलीस तुमच्यावरती लुकआउट नोटीस किंवा कार्यकर्त्यांना ताब्यात घेईल. नाही, पण तुम्हाला हे सांगायचे आहे की हे जे मी सगळं मुद्दे सांगितलेले आहे हे शिवसेनेने केले ना सगळं. एका माणसाला मला दाखवा ना. त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगू द्या किंवा त्यांचे मोठे कोणीही नेत्यांना सांगू द्या की हो मी हे काम केलं नाही, आम्ही हे काम केलं नाही. एकदा सांगू द्या मला की हो मी पाण्याची समस्या हल नाही केली, मी औरंगाबाद शहराला खूप चांगलं पाणी प्रोव्हाइड करतो, मी रस्ते चकाचक केलेले आहे, माझे 14 महापौरांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की औरंगाबाद म्हणजे देशातलं नाही महाराष्ट्राचा सगळं चांगलं शहर आहे. हे ते स्वतः सांगतं. मग मी त्यांना धन्यवाद नाही देऊ इच्छितो का? मी स्पष्टपणे सांगतो, एकही कार्यकर्ता तिथे नारे लावणार नाही, एकही कार्यकर्ता काही आंदोलन करणार नाही. आम्ही माझ्या मुख्यमंत्र्यांना मी त्यांना फुलाची बारिश करणार आहे ना त्यांच्यावर.
की ज्या फ्लायओव्हरच्या जागी तुम्ही 2 फूट ओव्हरब्रिज तयार केलेले आहे, कुणासाठी तयार केलेले आहे? किती लोक त्याच्यावर जात आहे? एकदा या 14 महापौरांपैकी एका महापौराला त्यांना दिवसभरासाठी तिथे त्या फूट ओव्हरब्रिजवर बसवून ठेवा आणि काउंट करा की किती लोक त्याच्यावर पास होतात. म्हणजे हे विकास आहे तुमचं. आणि हे गांधीगिरी समजा काहीही समजा असतं. माझा एक मी कुठेही आंदोलनाचा शब्द वापरला का आहे पोलीस कमिशनरांचा? आणि हे तर खूपच जास्त झालेलं आहे. मतलब तुम्ही हे करायचं नाही, ते करायचं नाही, मग गप्प बसायचं घरी जाऊन. यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की हे सगळं विषय जेव्हा तुमचे प्रिय मित्र आदरणीय चंद्रकांत खैरे यांच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला ते पण त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतील की त्यांच्याबरोबर तुम्ही पण फुलं टाकायला या. त्यावेळेला एमआयएम आणि शिवसेना एकत्र येऊन फुलं चालेल ना. मी त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर, माझेही मुख्यमंत्री आहे आणि माझे मित्र असू द्या, कोणीही असू द्या, मी तर हे स्पष्टपणे सांगतो ना की मग मुख्यमंत्र्यांनी याचा नकार दिला पाहिजे की हो आम्ही हे काम केलं नाही करके. अरे मी तर मान्य करतो ना, मी त्यांच्या स्टाईलने हे तुतारी जे आहे ना, मी 2 तुतारीवाल्यांना सोबत घेऊन उभे राहणार आहे. म्हणजे आपण आपले जे ज्येष्ठ पाहुणे जेव्हा येतं ना तर आपण त्यांचं स्वागत तुतारीने असं करतं. तर आम्ही तुतारी घेतोय. हे माझी मराठवाड्याची हे सगळं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडायला लागलं रे. काय भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर इतिहास आठवणी ठेवील अशा पद्धतीचे हे पहिल्यांदा घडायला लागले म्हणलं. मी पण पळता येत नाही. म्हणजे मी काय सांगितलं की हे एमआयएमचं आंदोलन आहे का की एमआयएमने असं गांधीगिरी स्टाईल करत आहे का? नाही. मी सगळं मराठवाड्यांचे मावळे, मी पण आहे मराठवाड्याचा मावळा, ज्यांना मराठवाड्यावर प्रेम आहे आणि जे फक्त हे प्रश्न उपस्थित करत होते. मग लास्ट इयर काही संघटनांनी विरोध आंदोलन केलं होतं की इम्तियाज जलील येत नाही. अरे बाबा तू काय केलं मराठवाड्यासाठी? फक्त आपल्याला राजनीतीसाठी इम्तियाज काय येत नाही? आता इम्तियाज येणार आहे ना. आणि सगळं जितना पुराना हिसाब किताब है सब भर के निकालने वाला हूँ. मावळे म्हणता म्हणजे तुम्ही पण शिवसेना सारखं छत्रपतींना फॉलो करता. छत्रपतींचा पुन्हा वापर हे तर आपल्या डोक्यातून काढून टाका की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एका राजनैतिक पक्षांचे ते आयडल आहे. त्याचे जितकं छत्रपती शिवाजी महाराजांना ते मानत नसेल तितकं आम्ही मानतो. असं नाही आहे की त्यांचं काय हे प्रेम जे आहे ना सगळं फक्त राजनैतिक पुरता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हालाही तितका आदर आहे, तितका प्रेम आहे. तुम्ही भाषणात बोलला की क्रीडा विद्यापीठ आलं नाही त्यामुळे मला काय सांगायचे आहे, स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आणि संतपीठाचं आपण कंपॅरिझन करू शकतो का? संतपीठामध्ये आपण एक कोण प्रकारचे लोक तिथे संत होण्यासाठी जाणार आहे. तुम्ही त्या रिव्ह्यू मीटिंग मध्ये एकदाही तुमचे जे लोकप्रतिनिधी त्या मीटिंग मध्ये बसले होते किंवा जे अधिकारी तिथे बसले होते, कुणाचीही हिंमत झाली नाही मुख्यमंत्र्यांना हे सांगायची की साहेब आपल्याकडे एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आली होती, त्याच्यासाठी ते एमआयएमचे लोक रस्त्यावर आले होते, त्याचा विरोध केलेला आहे आणि सगळ्या लोकांमध्ये नाराजगी आहे. कोणीही बोललं नाही. संतपीठाचा मला नाही काही हे विरोध आहे, पण खरी गोष्ट हे आहे की जे चांगले इन्स्टिट्यूट जेव्हा आपल्याकडे येतं तर तुम्ही हिसकावून घेतं आणि आम्हाला लॉलीपॉप देतं. मी आपल्याला उदाहरण सहित दिलं ना की 2015ला हे सगळे डॉक्युमेंट्स आहे की ज्यामध्ये तुम्ही ह्याचं बजेटरी प्रोव्हिजन करतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर म्हणजे भाजपची आणि शिवसेनेची सरकार होती. हे तर डॉक्टर कराडलाही आम्हाला विचारायचे आहे. मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्डचे ते चेअरमॅन होते आतापर्यंत. किती पैसे आणले होते? तुमची सरकार होती ना. काय आणले होते? काय केलं होतं? सर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं ना. असे अनेक संस्था आहे की ज्याच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही आहे. हे मतलब खूप वेदनादायक आहे, खूप दुःख करणारी हे गोष्ट आहे की कोणीही बोलायला तयार नाही. मग काय हे टोपी घालून घ्यायचं, आपल्याला टोपी घालून आणि निघून जायचं असतं. दुसरा एक प्रश्न आहे की सातत्याने इम्तियाज हे आंदोलन सरळ असं आहे की
आतापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या नाही घोषणा नाही, कोणी बोलतो? कोणी बोलतोय? नाही तुम्ही बोलतो? नाही मी कशाला पण जी काय आहे समोर आता तुम्ही जे मुद्दे मांडलेले त्याच्यामधून तर कीर्ता विद्यापीठ कुठं झालं तुम्ही धन्यवाद मागताय याचा अर्थ काय तुम्ही न झालेल्या गोष्टींबद्दल नाही तर मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय. मला हे फक्त हे सांगायचे आहे की मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये आम्हाला मुख्यमंत्री यांनी सांगायला की नाही हे आमच्याकडून चूक झालेली आहे की स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आम्ही आणले नाही, पण रस्ते आम्ही चकाचक केलेले आहेत, पाणी एकही एरियामध्ये कंटॅमिनेटेड पाणी मिळत नाही, रस्ते आम्ही सगळं चांगले केलेले आहे, आपण शेतीचा विकास केलेला आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे, फ्लाईट्स आपण इतकी सुरू केलेली, हे सगळं तुम्ही सांगा ना मला. माझ्याकडून चूक होऊ शकतं की साहेब हे माझ्याकडे चूक झालेली आहे की स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण दिलं होतं पण तुम्ही आणलं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की MIM वरती असेल तुमच्यावरती असेल सातत्याने एक आरोप होत आलाय चंद्रकांत खैरे तर तुम्हाला रजाकारच म्हणतात 17 सप्टेंबरच्या वेळेला. MIMचे जे संस्थापक होते पूर्वीचे संस्थापकांचे वडील वगैरे त्यांचा रजाकार या संघटनेशी थेट संबंध होता, त्यामुळे MIM हा मराठवाडा मुक्ती संग्रामाला विरोध करत आले किंवा त्याच्यामध्ये सहभागी होत आले. आता तुम्ही सहभागी होताय तर याचा अर्थ संपूर्ण MIMचं मत परिवर्तन झालं असं समजायचं का? तसं काही नाही. मी स्पष्टपणे सांगितलं माझी प्राथमिकता जे होती ते मराठवाड्याच्या विकासासाठी. मला आजही ठाऊक आहे की मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला दिल्लीमध्ये हे जे शिवाजीनगरच्या फ्लायओव्हरसाठी एक मीटिंग होती, मी त्यामध्ये तुम्ही अजेंडामध्ये बघा ते 17 सप्टेंबरला त्या मीटिंग. आता माझ्या पुढे हे प्रश्न होता की मराठवाड्याच्या हे मुक्तीसंग्राम दिनासाठी मी फक्त झेंडा चढवण्यासाठी येऊ की मी माझ्या मराठवाड्यासाठी एका चांगल्या उपक्रमासाठी तिथे दिल्लीमध्ये बसून काहीतरी करता येईल का, त्याच्यासाठी मी बसलो होतो. तर असं मी स्पष्टपणे सांगितलं. एकदाही असं झालं नाही की मी इथे असून की मला यायचं नाही होतं तिथे. काही ना काही कारणाने होतं स्कंदर, पण आता मन परिवर्तन हे काही नाही. 70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी ते कोण होते रजाकार मला माहित नाही. आज मला माझ्या मराठवाड्याची चिंता आहे, माझ्या मराठवाड्यासाठी मी करणार आहे. 70 वर्षामध्ये काय झालं होतं आणि 70 वर्षामध्ये हे खैरे साहेबांनी आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांनी काय ऊद लावलेले आहे मराठवाड्यासाठी ते त्यांनी सांगावं. माझं मन परिवर्तन हे कसलं नाही. जे माझं मन तसं होतं, मेरे मन की बात उस पर भी थी और आज भी मन की बात. लेकिन इसका मतलब तो ये होगा कि मराठवाड़ा के सारे मसाइल हल हो गए आप जिस तरह से. मैं वही तो मैं भाई मराठवाड़ा मुक्ति संग्राम के दिन आप आते क्यों? आप यही बोलने के लिए आते हैं ना कि मैं मराठवाड़ा से प्रेम करता हूँ, मराठवाड़ा से मोहब्बत है, मैं झंडा चढ़ाने के लिए आता हूँ. वहाँ पे लाइटिंग वाइटिंग लगाई जाती है, सब अच्छे अच्छे कपड़े पहन के आते हैं, वहाँ पे झंडा चढ़ाया जाता है, फूल वूल लगाए जाते हैं. आप धन्यवाद करने के लिए आते हैं ना, मराठवाड़ा के लिए आपको काळजी है उनकी. आप कोरोना के पीरियड के अंदर कहीं नहीं निकलते हैं, मराठवाड़ा में आ रहे हैं, मेरे को धन्यवाद करना है मेरे मुख्यमंत्री का. मंडळाच्या बैठका सुद्धा यांना रद्द केलेल्या आहेत. मला हे सांगायचे आहे मराठवाड्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक व्हायची, ते का रद्द करण्यात आलेली आहे? वर्षात एकदा आपण मराठवाड्यासाठी करणार नाही. भाई मराठवाड्याच्या जे रिजनल इम्बॅलन्स आहे त्याच्यासाठी 2 कमिटी गठीत करण्यात आली होती. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एक दांडेकर कमिटी होती आणि विजय केळकर कमिटी होती. त्यांनी काय काय सांगितलं होते आणि त्याचे किती आपण त्याचा फॉलो केलेले आहे. आणि त्या म्हणजे रिजनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी बाहेर हो जाऊ. रिजनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये 371(2) मध्ये रिजनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे प्रावधान करण्यात आलेलं आहे की तुम्हाला रिजनल इम्बॅलन्स. आता तुम्ही मराठवाड्याची कंपॅरिझन वेस्टर्न महाराष्ट्राशी करणार असेल तर हे कसं शक्य होणार आहे? आणि इतकं वर्ष तुम्ही काय करतो तुम्ही की एक कमिटी एस्टॅब्लिश करायची आहे, ते कमिटीची रिपोर्ट येते. मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड त्याचं ऑफिस आहे, इतकं चांगलं त्यांनी बोर्ड लावलेलं आहे मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड. काय आहे की एका प्रकारचं लॉलीपॉप होतं ते की फक्त ज्ञान वाटण्यासाठी की आपल्याला हे करायचं ते करायचे आहे. मी कराड साहेब जेव्हा हे चेअरमॅन झाले तर त्यांनी सांगितलं मी चेअरमॅन झालो आता मी आपण खूप चांगलं काम करणार. पैसे किती आहे? पैसे नाही, आपण फक्त सुझाव देणार. अरे सुझाव देण्यासाठी एक दगड उचला तर 5-5 लोग उभे आहे औरंगाबाद मध्ये उसमें सुझाव देने. ज्ञान बांटने के लिए 50 लोग. तुम सिर्फ ऑफिस खोल डालेंगे, ऑफिस खोल के उनकी कमिटी के रिकमेंडेशन को नहीं मानेंगे तुम, तो ये कहे का मराठवाड़ा तुमने खुश कर डाले ना लोगों को.
सिर्फ लोगों को खुश कर डाले. आम्ही मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ चांगलं ऑफिसची बिल्डिंग तयार केली, तिथे मतलब फुकटाचे ते पैसे खातं आहे, जिथे जे बसलेले आहे कर्मचारी त्यांना 1 रुपयाचं काम नाही आहे, पैसेच नाही म्हणजे त्यांच्याकडे. काय करायचं आहे की सरकारला ज्ञान पाहिजे आहे आपल्याला हे करायचं ते करायचं, काही होत नाही त्याचं. एक प्रोजेक्ट सांगा मला. तर असं मतलब हमारा यही कहना है कि मराठवाड़ा के लिए है तो अगर आप सही में सीरियस है तो मुख्यमंत्री ने घोषणा करनी चाहिए कि मैं मराठवाड़ा के लिए ये 2-5 हजार करोड़ रुपए का मैं पैकेज घोषित कर रहा हूं करके. मैं ये घोषणा कर रहा हूं कि 1 साल के अंदर हमारी एक कम से कम कैबिनेट मीटिंग जो है वो हम औरंगाबाद के अंदर लेंगे करके. सर मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 1 दिवस अगोदर केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या चेअरपर्सन्सला घेऊन एक मीटिंग बोलवलेली आहे. त्याचा कितपत फायदा मराठवाड्याला होईल असं तुम्हाला वाटतं, आणि यामध्ये मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावं का? कारण पहिल्यांदाच औरंगाबादेत होतं, याबद्दल तुम्ही काय सांगा? 2 मंत्रिपत्र मिळालेले आहे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. अपेक्षा खूप आहे. अनेक वर्षापासून जे आपले रेल्वेचे प्रलंबित प्रश्न आहे ते सुटतील अशी अपेक्षा आहे. याचं खरं उत्तर 2024 मध्ये मी आपल्याला देईल. आता काय आहे, गाजावाजा करून तुम्ही मीटिंग नाही का कुठे कोणत्या शेड्यामध्ये कोणत्या गावामध्ये घ्या, औरंगाबादला मराठवाड्याला तुम्ही काय देणार आहे आम्हाला हे सांगा. फक्त हे फोटो अपॉर्च्युनिटीसाठी नाही की आम्ही चेअरमॅनला बोलवलेले आहे, हे सगळे बँकाचे चेअरमॅन गेले, मी त्यांचं थोडं बघून मराठवाड्यामधला काय देणार आहे हे सांगा तुम्ही, आणि जे आपण प्रश्न विचारलेले आहे त्याचं उत्तर 2024 ला आपल्याला मिळेल. सर, आपने पिछली प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था कि बाबा पेट्रोल पंप से कैम्ब्रिज तक एक फ्लाईओवर आपने मंजूर करवाया केंद्र मिनिस्टर से. अभी लेकिन हमारे केंद्र मिनिस्टर जो है भागवत जी कराड़, वो कह रहे हैं कि उन्होंने 335 करोड़ जो रंजन गांव से कैम्ब्रिज तक उन्होंने पास कराया, वाड़ू से कैम्ब्रिज तक. मेरा सुझाव रहेगा उसके लिए कि उस पूरे फ्लाईओवर का नाम है तो डॉक्टर भगवत कराड़ के नाम पे रखा जाए. सर, कहीं ऐसा ना हो एमआईएम और बीजेपी के चक्कर में ये फ्लाईओवर लटकता रहे. नहीं, पूरा फ्लाईओवर का नाम डॉक्टर भगवत कराड़ के. काम कब शुरू कर रहे हैं ये बताइए. बोलणारा आहे बाबा, असं गप्प बसणारा नाही आहे. तुम्ही काय बोलणार आणि मी गप्प बसणार काय? नितीन गडकरींनी एक टीम पाठवली त्याच्या सर्वेसाठी. नितीन गडकरी टीम पाठवली आहे, तो सर्वे करताय वाळूजपासून केंद्रितपर्यंत असंही सांगितलं त्यांनी. नाही, एक मला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्याला NHAI कडून पत्र मिळालेलं आहे की आपण जे फ्लायओव्हर जे कॅन्सल करण्याची गोष्ट केले होते एअरपोर्टच्या समोरच्या, ते कॅन्सल करण्यासाठी, आणि दुसरा जे सर्वे करणार आहे त्यांची सीट त्यांनी मला सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये आम्ही ते टीम पाठवणार आहे. परवा 2 दिवसापूर्वी जेव्हा मी कलेक्टर साहेबांना एका कार्यक्रमामध्ये भेटलं तर त्यांनी सांगितलं की ते कलेक्टर जे जालना रोड का जो मैटर है वो मेरे पास आया है, हमने उसका लेटर भी दे डाले है कि वो कैंसिल करना है करके. ते होतील. आणि म्हणजे कराड साहेब ज्याच्यासाठी 325 कोटी रुपये आणले, तर माझा प्रस्ताव हे आहे की त्याचं नाव डॉक्टर भागवत कराड फ्लायओव्हर करायचं असते. 2 वर्षामध्ये तुम्ही ते फ्लायओव्हर कंप्लीट करून टाका आणि तुमच्या नावावर ते फ्लायओव्हर ठेवा. तो 17 तारीख को जो आपका प्रोग्राम है फूल की वर्षा करने इसके लिए आपने पुलिस से परमिशन मांगी? नहीं, फूल के लिए परमिशन की जरूरत नहीं रहती ना, आंदोलन के लिए रहती है. आंदोलन के लिए रहती है भाई. अगर आप आंदोलन करें तो आपके घर में शादी हुई तो पुलिस की परमिशन लेने की जरूरत नहीं रहती है. कोई सेलिब्रेशन कर रहे हैं, बर्थडे सेलिब्रेट कर रहे हैं, हम मराठवाडा का बर्थडे सेलिब्रेट कर रहे हैं, मुक्ती झाली होती त्याचं सेलिब्रेशन करत आहे, त्याच्यासाठी परमिशनची काही आवश्यकता नाही. पोलीसवाले आहे उभे, ते आपल्याला इमिजिएट पास करते. किती कार्यकर्ते सहभागी होते? ते एअरपोर्ट पासून नाही किती डिस्टन्स वर हे करणार आहे. कारण आम्ही काय आहे की MIMचे कार्यकर्ते फक्त असं सांगितलं असतं तर मी आपल्याला एक फिगर दिलं असतं की आमचे 200, 500, 1000 कार्यकर्ते तिथे उभे राहणार आहेत. तिथे जे उभे राहणारे आहेत ते सगळे मराठवाड्याचे मावळे उभे राहणार आहेत. तर किती मावळे तिथे येणार आहे मलाही माहिती नाही.